निवडणूक कामासाठी रुजू झालेल्या पथकाने एकाकडून सुमारे 66,000 रुपयांचा गुटखा तंबाखू जप्त करून संशयित आरोपीला अटक करण्याची कारवाई चोपडा धुळे रस्त्यावर चोपडाई कोंडवळा येथे करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 21 एप्रिल रोजी सकाळी 10:50 शिरपूर तालुक्यातील बोराडे येथील अमोल अशोक पवार हा 4 चाकी क्रमांक MH14 AU 5562 ने अंमळनेरकडे येत असताना निवडणुकीसाठी नाकाबंदी करणाऱ्या SST पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस निरीक्षक अक्षदा इंगळे, हेड कॉन्स्टेबल अरुण बागुल, सुनील पाटील, उदय बोरसे, कॅमेरामन भाऊलाल पाटील, कृषी पर्यवेक्षक योगेश खन्नार यांनी वाहन आणून त्यांची तपासणी केली। यावेळी त्यांच्या वाहनात 47,916 रुपयांची 242 विमल गुटख्याची पाकिटे तर 18,392 रुपयांची 836 पाकिटे तंबाखू असा एकूण 66,308 रुपयांचा माल आढळून आला। घटनास्थळी DYSP सुनील नंदावळकर यांनी भेट दिली। पोलिसांनी गुटखा, तंबाखू आणि 2 लाख रुपये किमतीची कार जप्त करून अमोल पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटकही करण्यात आली। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करत आहे। जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण, अंमळनेर, जळगाव।